मैदानाच्या आतमध्ये पंकज आणि विकी सज्ज झालेत. पहिला षटक घेऊन आला तो म्हणजेच विकास पंचाचा नक्कीच कॉल येतो. लेट्स प्ले. नक्कीच दोन्ही सेकंड बेस्ट ऑफ लक असेल. महाराष्ट्राचे आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदनाकडून आपण या स्पर्धेला सुरुवात करतो. पहिला चेंडू नो पाहायला भेटला. 9+1 2 धावा नक्कीच परिपूर्ण केल्या गेल्या. एकही चेंडू धावणे ही चांगली सुरुवात म्हणावी लागेल. श्रीगणित झालाय ते म्हणजेच दक्ष 11 सरावली या संघाची चांगली सुरुवात झाली आहे. पहिला चेंडू नो टाकला गेला. 9वर 2 धावा आल्या. हलक्या बॅटने खेळला गेला परंतु यावेळेस गणेश चेंडू खाली आलाय आणि फलंदाज विकी बॅक टू डकआउट गोडण्याचा शिकार. एक चेंडू 2 धावा 1 गडी बाद या डीजे. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सर्वेस संख्ये यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न. यावेळेस पाहू शकाल काय घडलं गेलं बघा आपण. सर्वेशची नजर नव्हती. पंकजचा कॉल होता परंतु धावची चेंडूवर सर्वेश सुद्धा बाद झालाय. 2 चेंडूवर 2 गडी बाद झाले. दक्ष 11 सरावली या संघाचे. तर मनीष मोरे आपण पाहू शकाल नॉन स्ट्राइक एंडवर लेफ्ट हँड बॅटर आहे. स्ट्राईकवर पंकज माछी. यावेळेस टॅप केला गेला. डेक्ला झोनमध्ये चेंडू नक्कीच ट्रॅव्हल झाला. एकेरी धावासाठी धावफलक 1 पुढे सरसावते धावसंख्या 3 या अंकावर जाऊन पोहोचेल. 3 चेंडू 3 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. पहिले नक्कीच नो बॉल टाकला. तदनंतर झेल चेंडूमध्ये बाद झाला विकी. तदनंतर धावची चेंडूमध्ये बाद झाला सर्वेश. 2 चेंडू 2 वर बॅटिंग करतोय पंकज आणि यावेळेस लेफ्ट हँड बॅटर मनीष. ऑन साईडला खेळायचा होता. बॅटची मागचा हिस्सा नक्कीच लगावला गेला. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. गली रिधमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एकेरी धावाने धावफलक पुढे सरसावते धावसंख्या 4 या अंकावर जाऊन पोहोचेल. 4 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. चेंडूची गोष्ट केली तर चेंडूचा खेळ संपला. आतापर्यंत 4 चेंडू 4 धावा. ज्यावेळेस पाडा सेव्ह करायचा प्रयत्न होता पंचांनी नक्कीच व्हाईट बॉल दर्शवला. व्हाईट आणि 1 सिंगल म्हणजे 2 धावा धावफलकाला लागले. एक्स्ट्रा मध्ये 2 धावा आल्यात. धावफलक दोन्ही पुढे सरसावते धावसंख्या 6 या अंकावर जाऊन पोहोचेल. 6 लॉस ऑफ 2 विकेट. दक्ष 11 संघ बॅटिंग करत असताना पाहू शकाल आपण थोडंसं खराब क्षेत्र झालंय. थोडासा नक्कीच दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या संघावर. यावेळेस हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता. निर्धाव चेंडूवाला बघू शकाल. यावेळेस हलक्या बॅटने खेळला गेला. पाहू शकाल खेळाडूवाले चेंडू फील्ड करते. चेंडू फील्ड केलं गेलं तिथपर्यंत 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाते. षटक क्रमांक पहिला संपला गेला. एका षटकाच्या समाप्तीनंतर 2 गाडीच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावर. बघूया आपण दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज पाहू शकाल गणेश. स्ट्राईकवर मनीष मोरे आहे. अजय मोरे यांचे लहान बंधू आपण पाहतोय. यावेळेस फुलटॉस बनून खेळला. सरळ बॅटने आला एक सुरेख अप्रतिम दर्जेदार चौकार 4. नक्कीच दोन्ही संघांना 1-1 रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉल साठी नॉन स्ट्राईक रनआउट साठी असणार आहे.
तसंच खेळपट्टीवर कोणीही मीटिंग्स करायची नाही, आपण दक्षता घ्या. फुलटॉस बॉल होता, ऑन साइड खेळायचा प्रयत्न करतो, धाव घ्यायचा प्रयत्न करतोय. नॉन स्ट्रायकर बॅटर पंकजनी कुठलंही चाऊल केले नाहीये, धाव घ्यायचा प्रयत्न केला नाहीये आणि चेंडूवाला यावेळेस निर्धाव. पहिल्या चेंडूवर चौकार, त्यानंतर हा चेंडू डॉट. यावेळेस सुरेख फटका, ओमकार आहे, चेंडूला फील्ड करतात, फेकी केली गेली परंतु पाहू शकाल एक धाव परिपूर्ण केली. धावसंख्या 1 पुढे ससावते, धावसंख्या 2 पोहोचेल. धाव फटकावर लगावलेला ते म्हणजे 12 धावा. धाव फटका नक्कीच लगावल्या गेल्या. यावेळेस फुलटॉस बॉलसाठी खेळला गेला. विकास चेंडूवर आला, चेंडूला फील्ड करतो, फेकी केली, खूप वेगाने थ्रो केला होता. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धाव फटका 1 पुढे ससावते, धावसंख्या जाऊन पोहोचेल. धाव फटकावर 13 धावा, 13 लॉस ऑफ 2 विकेट. या षटकामध्ये 4 चेंडूचा खेळ संपले गेले, 6 धावा जमा केल्या गेल्या. यावेळेस फुलटॉस बॉल फटका आता सुरेख खेळलाय, आलाय खणखणीत दर्जेदार मनीष मोरेच्या बॅटमधून अजून एक सरपंचषक चौकार. धन्यवाद. यानंतर आजच्या रात्रीमध्ये दुसरा सामना असणार आहे. एका बाजूला 145 ब विरुद्ध YBCC विभूर, बोथ ऑफ कॅप्टन्स. आपण टॉस साठी सज्ज राहायचंय. हलक्या बॅटने नक्कीच खेळले गेले, एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे ससावते, धावसंख्येतून पोहोचेल 18 या अंकावर. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांची समाप्तीनंतर 18 धावा धावफलक लगावले गेले. अजून पाहू शकाल येणारे 2 षटकांचा खेळ बाकी असेल. वेलकम संकेत पाटील, आपलं हार्दिक स्वागत असेल. आपण पाहू शकाल प्रदीप विश्वकर्मा सुद्धा आहे, त्याचं सुद्धा आपण करूया वेलकम. आजच्या रात्रीमध्ये आपण 40 प्लसची अजून एक मॅच पाहणार आहोत. कालच्या रात्रीमध्ये एक मॅच पाहिली आपण, उमरोली विरुद्ध बिरवाडी संघ त्या सामन्यात विजय झाला. आजच्या रात्रीमध्ये आपण हा पॅनल संपल्यानंतर एक 40 प्लसची मॅच पाहणार आहोत. पंचाळी विरुद्ध आगवण असा सामना असणार आहे आणि त्या सामन्याचा विजय संघ उद्याच्या दिवसामध्ये बिरवाडी संघासमोर फायनल खेळायला सज्ज होईल. यावेळी सुमित वडे आपण पाहतोय गुलमावकर सज्ज. चला स्पीडअप करा. समीर कडव 15 मिनिटाच्या तुम्हाला 4 षटकं परिपूर्ण करायची दक्षता घ्या. यानंतर 145 ब संघ आणि YBCC विभूर दोन्ही कॅप्टन सज्ज राहायचा टॉस साठी. लहान चेंडूचा फटका, सुरेख खेळा, खराब क्षेत्ररक्षण. पाहू शकाल खेळाडू चेंडूला फील्ड करताना चुकी करतोय. 9 आपल्याला पाहायला भेटला, चुकी केली. 4 धावांनी धावफलक पुढे ससावते, धावसंख्येतून पोहोचेल 22. चांगला चेंडू होता, चांगला फटका. मनीष मोरे आपण पाहतोय चांगली बॅटिंग करतोय, आतापर्यंत 16 वर खेळतोय. 9 चेंडू 16 वर, 3 चौकाराच्या मदतीने. फुलटॉस बॉल होता, फटका सुरेख खेळला, तेवढा चांगला क्षेत्ररक्षण विकास यांच्या माध्यमातून पाहायला भेटलं. 3 धावा आपल्या संघासाठी वाचवल्या. लोअर फुलटॉस बॉल होता, थोडासा डीप झाला चेंडू, एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे ससावते, धावसंख्येतून पोहोचेल 23 धावा. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला गेला. यावेळी अमर चेंडूला फील्ड करतोय. अजून एक डॉट बॉल. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय, त्यानंतर एक डॉट बॉल. मनीष आपण पाहू शकाल 17 वर बॅटिंग करतोय. 10 चेंडू 17 वर बॅटिंग करत असताना अजय मोरेंचे लहान बंधू आहेत, परंतु लेफ्ट आर्म बॅटर आहेत. अप्रतिम बॅटर म्हणजे त्याची ख्याती आहे. यावेळेस बॅकफुटला खेळायचा प्रयत्न होता, चेंडू थोडा खाली राहिला. पाहू शकाल पंकज माछी यांना बेट केलंय. खूप अनुभवी खेळाडू आहे, परंतु पाहू शकाल डॉट आलाय चेंडू. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला, आलाय चौकार. नक्कीच रोहन गावड, जबीर खान यांचं स्वागत चौकारने केलं गेलं. पाहू शकाल साईद तैमी मंडप डेकोरेशन ऑनर आहेत, त्यांच्या माध्यमातून अप्रतिम मंडप डेकोरेशन लाईट लगावले गेले या स्पर्धेमध्ये. 27 धावा धावफलक लगावल्या गेल्या. आपल्या स्क्रीन पाहू शकाल 2 महारथी रोहन गावड आणि जबीर खान यांना दाखवलं जातं. कॅमेरामॅन सूरज यादव यांच्या माध्यमातून अप्रतिम काम या स्पर्धेमध्ये केलं. सुरेख बॅरिकेड लगावले गेल्या, अप्रतिम लाईट्स लगावल्या गेल्या. अशा 2 मैत्री पूर्ण मंडप डेकोरेशन टाकले गेले आणि पाहू शकाल खूप अप्रतिम नातं आहे, दोन्ही भावासारखं नातं. फटका सुरेख खेळला गेला, काही फक्त चेंडूला पाहत राहिले सुमित वडे आणि चेंडू निघून गेला असा सीमारेषा पार. या षटकामधला आपण पाहू शकाल 3रा चौकार आलाय. षटक क्रमांक 3 संपले गेले. 3 षटकाची समाप्ती, धावांची गोष्ट की धावा 31 धावा धावफलकावर 31. अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी अशी मी विनंती करेल. टॉस साठी सज्ज राहायचंय. 145 ब संघ
वन मॅन शो पंचाळी ब संघ टॉस साठी सज्ज राहायचं आणि वायबीसी वेबूर इनिंग ब्रेक मध्ये पंचुअल इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत हे आपण लक्षात घ्या. संकेत पाटील आपलं हार्दिक स्वागत असेल. नक्कीच थोडीशी चर्चा करतात. बी मध्ये येणारे ॲक्शन असणार आहेत वाटतं मला. बॉम्ब सुद्धा बॉम्ब सज्जरायचं इनिंग मध्ये टॉस करायचं आपल्याला. गोलंदाज पाहू शकाल विनायक आहे शेवटच्या 6 चेंडू घेऊन येतोय. ऑफ साईडला चेंडू होता. नक्कीच पाहू शकाल धाव घेण्याचा प्रयत्न पंकज थोडासा घाई गडबड करतात परंतु पंचाने वाईट बॉल दर्शवलाय. वाईट चेंडूत एक धाव येईल आणि पाहू शकाल धावची चेंडू एक गडी बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी येतात. फलंदाज पाहू शकाल पंकज माझी बाद झाली. पंकज नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये 32 धावा फटकावर अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी असेल. चौथा षटक मार्ग असतो मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस बॉल मनीष मोरे यावेळेस बाद झालाय. नक्कीच चांगली बॅटिंग करत होता मनीष परंतु मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये बॅक टू डगआउट. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. गडी बाद झाले आतापर्यंत पाहू शकाल आपण. हिमेश नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हिमेश आलाय. 6व्या क्रमांकावर हिमेश येत असताना बॉल व्हॉलंटियर्स मुन्ना गँग चला बॉल साठी जायचं प्लीज. मॅच बॉल मैदानाच्या बाहेर गेलाय. अक्षय भोईर प्लीज मुन्ना गँग आपण थोडंसं लक्ष घ्या. तो बोळे मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू वाईट टाकला. तदनंतर पाहू शकाल हा आलाय विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हिमेश बॅटिंग साठी आले. वंदे स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण स्पर्धा लाईव्ह पाहतोय. 2 कॅमेरे 1 कॅमेऱ्याच्या अनुषंगाने सूरज यादव कॅमेरामॅन मुन्ना जयस्वाल आणि धीरज गुप्ता आपल्या जोडले गेले. ज्यावेळेस फुलटॉस बॉल होता ऑन साईडला खेळला गेला. अप्रतिम चौकार आलाय. 4 धावा धावफलक लगावले गेले. धावफलक 4 ने पुढे ससावते. धावसंख्या 36. नक्कीच हिमेशने जेव्हा चौकार लगावला आणि तेव्हा चेहऱ्यावर त्यांचे हास्य आलाय आणि फुलटॉस बॉल होता. नौका खेळाडू आहे कॉन्फिडन्स आहे परंतु पंकज नॉन स्ट्राईक एंडवर. पंकज सुद्धा चांगला बॅटर आहे. रोहन गावड आणि जबीर खान प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर आमच्या आयोजकाचा कॉल आहे प्लीज या. अक्षय भोईर साहेब आपल्याला बोलवत आहेत. बबळ सुद्धा आहेत ते आपली वाट पाहतात. बबळ सोबत सामन्याचा आनंद घेत असताना यावेळेस नो चेंडू नो वर आलाय चौकार म्हणजेच 5 धावा धावफलक लगावले जातील. थोडासा महागडा षटक मानावा लागेल. धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 41 नक्कीच सर्व्हिस संख्येने सांगितलं होतं की टॉस गमावल्यानंतर की आम्ही 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करूया. यावेळेस 41 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. हिमेशने 2 चेंडू 8 धावा नक्की जमा केल्या. हलका बॅटने सेन्सिबल क्रिकेट म्हणावं लागेल. 2 मोठे फटके आले. धावसंख्या खूप चांगली जमा केली आहे. यावेळी सिंगल धाव घेतली गेली आणि स्ट्राईक रोटेट केली आहे. 42 धावा धावफलकावर 3 चेंडू 9 वर बॅटिंग करतोय हिमेश. या षटकामध्ये आतापर्यंत चेंडूचा खेळ संपला गेले. 3 फुलटॉस बॉल होता. पंकजचा सुरेख खेळला. यावेळेस पाहू शकाल विनायक थोडेसे मागे राहिले. धावची करण्याची संधी होती परंतु संधी गमावली आहे. एक सिंगल धाव परिपूर्ण केली जाईल. धावफलक 2 पोहोचेल. धावफलकावर 43 लॉस ऑफ 4 विकेट. खराब चेंडू फटका सुरेख आहे. तेव्हा चांगलं क्षेत्र पाहायला भेटलं आपल्याला परंतु विनायकचं लक्ष नाहीये आणि नो बॉल रनआउट. आणि पाहू शकाल धावसंख्या 2 पोहोचेल. धावफलकावर 44 लॉस ऑफ 5 विकेट. दॅट इज धन्यवाद. 4 चेंडूचा खेळ संपलाय. नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये आला. पंकज स्ट्राईक वर आहे परंतु धावसंख्या पाहू शकाल खूप सुरेख जमा केली. चौधरी हैदर शेख आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल बाबा. नक्कीच आपलं सुद्धा अधिक स्वागत असेल. खूप सारी मेहनत घेतली आहे या मंडप डेकोरेशनसाठी. हैदर सुद्धा आलेले आहेत. हलक्या बॅटने खेळायचा प्रयत्न परंतु लेग स्टंप मिस करते. पंचायत दुनिया समांतर धावा येतील. एक अवांतर धावफलक 1 ने पुढे ससावते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 45 वर 5.
फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळला गेला. खेळाडू आहेत गणेश चेंडूला फील्ड करतील आणि यावेळेस विनायकनी प्रयत्न सुद्धा केला नव्हता. चेंडू हाताला लागून डायरेक्ट हिट झालाय. एक अजून धावचित्रमध्ये गडी बाद होईल. पाच चेंडू खेळ संपले. शेवटचा अंतिम चेंडूचा खेळ बाकी असेल. यावेळेस पाहू शकाल फलंदाज बाद झाला. नक्कीच 7वा गडी बाद झालाय. स्ट्राईक वर कुठलाही रिव्ह्यू नाहीये सर्वेश. स्ट्राईक वर कुठलाही रिव्ह्यू नाही. आपण सांगितलं नॉन स्ट्राईक वर रनआउट साठी रिव्ह्यू आहे. विकेट धावांची गोष्ट की धावा धाफक लगावल्या गेल्या. तब्बल 46 धावांची गरज असणार आहे सामन्याची. 46 धावा बनवायचे विजयासाठी. 46 रन विन. चला टॉस साठी या. वायबीसीसी वेवूर चला टॉस साठी या आणि वन मॅन शो पंचाली बस संघ चला टॉस साठी यायचं प्लीज. चला वन मॅन शो बी संघ आणि वायबीसीसी संघाचा कर्णधार या आपण लगेचच नाणेफेक करणार आहोत. कारण की इनिंग ब्रेक झालेला आहे. आपण इनिंग ब्रेक मध्ये नाणेफेक करतोय. आपण पाहतायत सरपंच चषक पंचाळी 2024 वन मॅन शो आयोजकांच्या या आयोजनामध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. कालची रजनी आपण पाहिली. कालच्या रजनीमध्ये अगदी 4 संघ ज्यांनी मात केलं. यस आपण पाहतो या ठिकाणी वायबी संघाचा कर्णधार येतोय आणि पंचाळी बी संघाचा कर्णधार देखील सज्ज झालेला आहे. या आपण नाणेफेक करणार आहोत. सुनील पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. या सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. तर आपण पाहतो एका बाजूला राहुल, दुसऱ्या बाजूला प्रेम मोरे, 2 कर्णधार आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि ते गेस नक्कीच दिला जाईल. बघूया. वन मॅन शो एका बाजूला, दुसऱ्या बाजूला पंचाळी हा कॉल असणार आहे. पंचाळी कॉल आहे आणि पंचाळी आलेला आहे. नक्कीच दोन्ही संघाला शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा विराजमान व्हा आपल्या मुख्य व्यासपीठावर. प्रेम नाणेफेक जिंकलाय, काय डिसिजन असणार आहे? आम्ही क्षेत्ररक्षण करू. आज जर पाहिलं तर दुसरा सामना आपल्याला खेळायला मिळते. फ्रेश राऊंड आपण ज्या पद्धतीने पाहिलं काल थोडंसं लो स्कोरिंग झाली, हाय स्कोरिंग देखील झाली. म्हणजे मैदानाचा आढावा अजूनपर्यंत कोणाला आलेला नाही. काय म्हणशील याच्यावर? खरंच मी पण काल मॅच बघत होतो. काही मॅचेस चांगल्या होत होत्या आणि काही लो स्कोरिंग मॅच खूप टफ फाईट चालू होती. तर जरा गेम आज पहिलं क्षेत्ररक्षण आहे तर पहिले फिल्डिंगवरती लक्ष द्यावं लागेल, नंतर बॅटिंगचा विचार कर. पंचाळी आल्यानंतर तू हे मैदान पाहिलं असेल, लाईट पाहिलं असेल, अतिशय खुशी आहे. नक्कीच आपण पाहतोय चेहऱ्यावर हास्य. कारण की खेळाडूला काय हवं असतं तर एक सुरेख मैदान आणि खेळपट्टी. काय म्हणशील? खरंच पंचाळी हा सरपंच चषक आहे. खेळण्यासाठी सर्व संघांना आतुरता असते आणि अशा मोठ्या टुर्नामेंट जेव्हा होतात तेव्हा खरंच खूप आनंद होतो. धन्यवाद. या राहुल, नाणेफेक जिंकलं असतं तर काय डिसिजन असतं? आमचं फिल्डिंगच असतं. आता फलंदाजी करायची आहे. फलंदाज आहेत आपल्याकडे. असे कोणते फलंदाज आहेत आज मैदानामध्ये? कारण की होम ग्राउंड आहे. होम ग्राउंडमध्ये तुम्हाला चांगलं खेळावं लागेल. कारण वायबीसी संघा सर विचार केला तर 40 ते 45 धावा त्यांना एक टफ फाईट स्कोर म्हणून द्यावा लागणार आहे. असे कोणते फलंदाज आहेत? फलंदाज तर आहेत, नवीनच आहेत, नवीन टीम आहे. प्रयत्न करू 30-35 तरी बनवू. या वन मॅन शो कडून आपण आज खेळतायत. तुम्हाला देखील खेळण्याची संधी दिली या आयोजकांनी. स्वतः आयोजक आहेत, काय म्हणतील त्यांच्याबद्दल? चांगलं कार्य केलं आहे आणि टुर्नामेंट 100% तरी इफेक्ट. धन्यवाद राहुल. शुभेच्छा आपण दोन्ही संघाला. आणि जाऊया पुन्हा एकदा ऑनगोईंग मॅचकडे. यस युसुफ साहेब सर. तर बघा आपण चांगली गोलंदाजी करतो मनीष. बॅटिंग सुरेख केली, गोलंदाजी सुरेख करतो. पहिला चेंडू वाईट टाकला, त्यानंतर समीरला बॅक टू डगआउट पाठवलं. नवीन बॅटर गणेश मैदानाच्या आतमध्ये. निलेश वाणी सर आपलं सुद्धा हार्दिक स्वागत असेल प्लीज. या आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव निलेश वाणी सर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर यायचं प्लीज.
विसलका बॅटने खेळायचा प्रयत्न होता. नक्कीच चेंडू पाहायला ब्रश झालाय. पंच नक्कीच लेग बायचा कॉल दर्शवत असताना लेग बायच्या मध्ये एक धाव आली आहे. धावफलक 1 ने पुढे सरसावते. धावसंख्या 2 पोहोचेल 2 अंकावर. यावेळेस टॅप केल्या गेल्या. पंकज चुकी करतोय आणि आलाय चौकार. 4 धावा एडीचे. निलेश वाणी सर प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर या. आपल्याला आवर्जून कॉल केला जातोय. निलेश वाणी सर या प्लीज. यावेळेसचा क्रॅकर स्मॅशर होता. सद्दाम आहे चेंडूला फील्ड करतायत. एक चुकी नक्कीच केली गेली ती म्हणजे पंकजच्या माध्यमातून. तदनंतर मनीष मोरे याच्यावर नजर असतील. काय सुरेख अष्टपैलू खेळाडू अपकमिंग यंगस्टार म्हणावं लागेल या खेळाडूला. क्लीन बोल्ड यू मिस. आय विल डेफिनेटली हिट दाखवतो आणि क्लीन बोल्ड केलं गेलं. अमर बॅक टू द आउट. याटीच आहे. वाघाची जात नाही डरणार. ही वाघाची जात नाही डरणार. जरागिरी खवलला कोली खवलला तुम पलाला जागा नाही उरणार. कोणी खवलला तुम्हा पालाला जागा नाही उरणार. विकास नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. मी विनंती कर खेळपट्टीवर कोणीही मीटिंग्स करायची नाही. बॅटर किंवा फिल्डिंग करणारा संघ दक्षता घ्या. कुठलीही खेळपट्टीवर मीटिंग करायची नाहीये. आपण दक्षता घ्या. वेलकम निलेश वाणी सर. आपण आमचे मुख्य व्यासपीठावर विराजमान स्वरूप होईल प्लीज. आमच्या पालघर तालुका बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव आहेत निलेश वाणी सर. त्यांचं नक्की आगमन झालं. वेलकम सर. आपलं हार्दिक स्वागत असेल. तसंच YBC वेऊर संघाचे मेंटोर आहेत. ऑन साईडला खेळला गेला. पाहू शकाल पंकज माची चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. मनीषची गोलंदाजी आवडण्यासाठी तयार झाला पाहिजेत. काय सुरेख गोलंदाजी केली मनीष मोरे. बॅटिंग खूप सुरेख केली. गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केला मात्र 6. 2 मुख्य गडी बाद केले. दोन्ही सलामी बॅटरला पाठवलं मैदानाच्या बाहेर. येणारे अजूनही पाहू शकाल 18 चेंडू बनवायचे 40 हा सामना जिंकण्यासाठी. दॅट बॅट्समन आपण सुद्धा खेळपट्टीवर मीटिंग करायची नाहीये. गणेश दक्षता खेळपट्टीच्या बाहेर आपण चर्चा करायची. खेळपट्टीवर कोणी मीटिंग्स करणार नाहीये हे पण दक्षता घ्या. बॅटिंग करणारा संघ सुद्धा किंवा फिल्डिंग करणारा संघ हे पण दक्षता घ्या. जिम एंटरप्राइज शॉनर परेश म्हात्रे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. नक्की त्यांच्या नावर खेळण्याचा संघ सायगने सातपाडी संघ क्वालिफाय झालाय सुपर 8 मध्ये. चेहऱ्यावर हास्य आहे. हिमेश नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 3 षटकामध्ये 40 धावा बनवायचे आहेत. हिमेश पहिल्या चेंडू फुलटो सुद्धा फटका सुरेख खेळला गेला. चांगला क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल. खेळाडू आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं गेलं. चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एकदम नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे सहसा होते. धावसंख्या 2 पोहोचेल 7 या अंकावर. 7 लॉस ऑफ 2 विकेट. येणारे 17 चेंडू बनवायचे 39. 17 बॉल 39 टू विन. ऑन साइडला फटका सुरेख खेळला गेला. विकी आहे चेंडूला फील्ड करतोय. फेकी सुरेख केली परंतु बॅकअप काय सुरेख आहे. मनीष मोरे तिन्ही फॉर्मॅट मध्ये चांगला काम करतोय. बॅटिंग साठी आला तेव्हा चांगला धावा बनवल्या. गोलंदाजीमध्ये नक्कीच चांगलं षटक टाकला. 2 गडी बाद केला. क्षेत्ररक्षणामध्ये चांगला बॅकअप देतोय. चेंडू खूप सुरेख अडवतोय. यावेळेस फटका सुरेख खेळला. यावेळेस थोडासा फंबल झाला तर विकीचा बॅकअप खूप सुरेख आहे. नक्कीच एकेरी धावाने धावफलक पुढे सहसा होते. धावसंख्या 9 या अंकावर जाऊन पोहोचेल. अजूनही बनवायचे द्वितीय 37 धावा. निखिल म्हात्रे आमच्या जोडले गेल्या. आजच्या रात्रीमध्ये खूप सुरेख काम करतात. स्कोरिंगची भूमिका पार पाडतात. कालच्या रात्रीमध्ये पाहू शकाल प्रेम सुनील म्हात्रे होते. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. चौकार विकासच्या बाजूने आले 4. तर दुसरा षटक मार्ग असताना 4 चेंडू आणि 13 धावा धाफोकाळ लगावल्या गेल्या. अजूनही बनवायच्या विजयासाठी आपण पाहू शकाल 33 धावांची गरज आहे. 33 धावा बनवायच्या विजयासाठी.
हिमेश प्रतिता गुलिमाको सजल विकास ऑन स्ट्राईक. मोठा फटका खेळायचा प्रयत्न पाहू शकाल मनीषनी डाईव्ह लगावली परंतु बॉक्स आउटच्या विरुद्ध फलंदाज बाद झालाय. मनीषनी का डाईव्ह लगावली हा प्रश्न पडला होता खेळाडूंच्या मनामध्ये परंतु पाहू शकाल 13वर हा गडी बाद झालाय. तिसरा गडी बाद होते 13 अंकावर. नवीन बॅटर सुमित वडे मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच सरावली ग्रामपंचायत उपसरपंच आपण पाहू शकाल शुभमजी वडे यांचे बंधू आहेत. सुमित वडे मैदानाच्या आतमध्ये श्री 11 संघासाठी खेळण्यास सज्ज झालेत. गणेश थोडी चर्चा करतायत समीर खान पंचांबरोबर. आजच्या रात्रीमध्ये पाहू शकाल चिराग तरे पंच म्हणून पाहायला भेटत आम्हाला. स्कॉलिक पंच आहेत. एका बाजूला धीरज मोरे. नक्कीच पंचांची अश्विन जेव्हा म्हणले जाईल तेव्हा CEO म्हणून अजून एक अनाउन्समेंट असेल. वनमॅन शो पंचाळी कमिटीच्या माध्यमातून आपण अनाउन्समेंट करतो. कुठल्याही खेळाडूंनी गुटखा खाऊन मैदानाच्या आतमध्ये खेळायचं लक्षात घ्या. धावसंख्या धावफलकावर आहे ती म्हणजेच 13. गुटखा खाऊन तंबाखू खाऊन कुठल्याही खेळाडून खेळायचं. जर समोरच्या खेळाडूने किंवा पंचांनी ऑब्जेक्शन घेतलं तर पॅनलाइज केला जाईल. आपण दक्षता घ्यायची प्लीज. आत्ताच तुझं असं घडलंय तर आपण दक्षता घ्या. आणखी सेहतसाठी हानिकारक सुद्धा आहे. त्यावेळेस ऑन साईडला फटका खेळला गेला. खेळाडू आहेत चेंडूला फील्ड करतील. 1 धाव नक्कीच परिपूर्ण केले जाईल. षटक क्रमांक 2 संपले गेले. 2 षटकांची समाप्ती. धावांची गोष्ट की धावा आहेत त्यात 14 अजून बनवायचे 32. प्रत्येक षटकामध्ये 16ची सरासरी गाठावी लागेल. प्रत्येक षटकामध्ये 16ची सरासरी गाठावी लागेल. यानंतर YBCC वेऊर विरुद्ध आपण पाहणार आहोत वनमॅन शो पंचाळी ब असा सामना असणार आहे. YBCC वेऊर संघाचे संगणक प्रेम मोरे याने टॉस विन केलं. प्रथमतः स्वीकार केले क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय वनमॅन शो पंचाळी ब संघाला प्रथमतः फलंदाजीसाठी. चला स्पीडअप करा. 15 मिनिटाच्या तुम्हाला 4 षटक परिपूर्ण करायचे. सरोली संघ चला पंकज तो स्पीडअप करायचं प्लीज. यावेळेस पहिला चेंडू होता या षटकामधला. पाहू शकाल सर्वेश चेंडूला फील्ड करतोय परंतु डायरेक्ट हिट झाला नाही. एक सिंगल धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावफलक 1 पुढे सहसा होते. धावसंख्या दोन पोहोचेल 15 धावा 15. तर 15 धावा धावफलकाला लगावल्या गेल्या. पाहू शकाल अजून बनवायचे आहेत 31-31. फुलटॉस बॉल फटका सुरेख खेळायला चुकी करतोय पंकज. दुसरा चौकार पंकजने सोडला. धावसंख्या 4 ने पुढे सहसा होते. धावसंख्या जाऊन पोहोचेल 19. वंदे स्पर्शच्या माध्यमातून पण स्पर्धा YouTube लाईव्ह पाहतोय. नक्कीच या स्पर्धेमध्ये विक्रम करायचा 3000 सबस्क्राईब आपल्याला पूर्ण करायचे. तर प्लीज विनंती करून सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं, लाईक आणि शेअर करायचं या YouTube चॅनलला. नौका चॅनल आहे परंतु खूप सुरेख अपडेट या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटतात. 2637 सबस्क्राईब आता पण झालेले आहेत. पहिल्या चेंडू सिंगल त्यानंतर एक चौकार आलाय. पंकज माछी गोळीमार्क सज्ज होईल. स्ट्राईकवर गणेश. बैठक खेळायचा प्रयत्न होता गॅपमध्ये. बॅक टू बॅक दुसरा चौकार. नक्कीच जर पंकजने खराब क्षेत्ररक्षण केलं. स्ट्राईकवर गणेश राहिला. त्या अनुषंगाने बॅक टू बॅक दुसरा चौकार सुद्धा ठोकलाय. धावसंख्या 23. दॅट इज थँक्यू. आपण मुख्य मंचावर जाऊया. इथे आपण पाहतोय बॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव म्हणून निलेश वाणी सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुनील सरांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वागत करूया. मायची उबदार शाळा आपण पाहतोय. भगवी शाळा या ठिकाणी आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जाईल.
आज प्रमुख अतिथी म्हणून आपण पाहतोय. नेहमीच जर पाहिलं तर वाणी सरांचं योगदान आपल्या बॉक्स क्रिकेटसाठी लाभलं आहे. डिसिजन जे असतात ते त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहेत. असेच आपले सर्वांचे परिचयाचे वाणी सर आपण पाहिलं. तसंच आपण पाहतोय नक्कीच गडी बाद झाल्या. 23 वर 4 गडी बाद झाल्या. धावसंख्या 23 आहे. अजून बनवायचे 23 षटकांची गोष्ट तिसरं षटक मार्ग असतं. 8 चेंडू 23 धावांची गरज. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी आलं म्हणजेच पाहू शकाल मुकेश. चला स्पीडअप करा सारोळी संघ. सर्वेश चला प्लीज ओव्हर टू संतोष. यानंतर आपण पाहतोय मुख्य मंचावर उपस्थित ज्यांनी या स्पर्धेसाठी सन्मान चिन्ह म्हणून श्री जयवंत नामदेव तरे या ठिकाणी उपस्थित आहेत. मी जयंत दादा विनंती करतोय, सौरभ भोईर यांना विनंती करतोय की जयंत दादाचं स्वागत आपण मायची भगवी शाळ आणि पुष्पगुच्छ देऊन करायचं आहे. येस ओव्हर टू कॉम्बॅक. धन्यवाद संतोष. मुकेश नवीन बॅटर आलाय. पाहू शकाल एक सिंगल धाव परिपूर्ण केली. धावसंख्या 1 धावसंख्या 2 पोहोचेल 24 धाबा. यावेळी सुमित सडक पे कडक खेळलाय आणि खूप मोठा फटका खेळला गेला. पाहू शकाल बॅक टू डगआउट सुमित वडे मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. प्रथम पाटील आपण पाहतोय उडीच्या माध्यमातून खूप सुरेख साऊंड प्रोव्हाइड केले गेले या स्पर्धेमध्ये. शेवटचं अंतिम षटक आहे. बनवायचे 22. 6 चेंडू 22 धावांची गरज. स्वतः संगणक सर्व्हिस संख्ये गोलंदाजी मार्कस सज्ज झालाय. मुकेश स्ट्राईकवर, विनायक नॉन स्ट्राईक एंडवर आहे. चला स्पीडअप करायचंय. दक्ष 11 सरावली. 6 चेंडू 22 धावांची गरज. मुकेश ऑन स्ट्राईक. पहिला चेंडू खराब. नो बॉल टाकला गेला. एक सिंगल धाव नक्कीच आली आहे. बनवायचे 21. अजून 21 धावांची गरज आहे. 6 चेंडू 21 धावांची गरज. 6 बॉल 21 रन्स विन. यावेळेस नक्कीच पाहू शकाल चांगला फटका खेळला गेला परंतु सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. 5 चेंडू आणि 5 चौकार खेळावे लागतील विनायक या बॅटरला. बघूया कशा प्रकारे बॅटिंग करेल. 5 चेंडूवर 5 चौकार ठोकले जातील का? सामना विजय होईल का? यावेळेस ऑफसाईडला फटका खेळला गेला. पाहू शकाल मनीष मोरे आहेत. सुरेखरित्या चेंडूला गॅदर केल्या गेल्या. कुठलीही धाव नाहीये या चेंडूवर. यावेळेस सरळ बॅटने खेळायचा प्रयत्न होता. नो बॉल पंचाने दर्शवलाय. बघूया आपण ओव्हर स्टेपिंग नक्कीच पाहू शकाल आणि गडी बाद झाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवेद बॅटिंग साठी आलाय. नवेद ऑफसाईडला फटका. सुरेख खेळा तेवढा चांगलं क्षेत्ररक्षण पाहू शकाल खेळाडूकडून. एक सिंगल धाव नक्की परिपूर्ण केले जाईल. धावफलक 1 पुढे 66. धावसंख्या 28 धावा धावफलकाला लागवल्या गेल्या. अजून बनवायचे आहेत 18. हा सामना जिंकण्यासाठी 3 चेंडू 18 धावांची गरज. बघूया आपण वेगवान चेंडू होता. पहिलेच बॅट फिरवली. बॅटची खालची टो नक्कीच लगावली. एक सिंगल धाव परिपूर्ण केले जाईल. एक नौका संघ आहे तो म्हणजेच अप्रतिम मनीष मोरेने बॅटिंग केली. हिमेशने चांगली बॅटिंग केली आणि खूप सुरेख गोलंदाजी सुद्धा केली हिमेश आणि मनीष मोरे अपकमिंग यंगस्टर सरळी भागामधून. यावेळेस फटका सुरेख खेळला गेला. विकी डायरेक्ट हिट करायचा प्रयत्न होता. सिंगल धाव आली आहे. औपचारिकता या सामन्यामध्ये नक्कीच. एक चेंडू बनवायचे 16 हा सामना जिंकण्यासाठी. यावेळेस पाहू शकाल व्हाईट बॉल दर्शवले. वेगळा चेंडू टाकायचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल नक्कीच टाकला गेला. अजून बनवायचे 15. 1-15ची गरज. यावेळेस हेलिकॉप्टर खेळायचा प्रयत्न. बॉक्स आउट चेंडू फलंदाज बाद. 7वा गडी बाद झाला. 31 सेकंदावर. कॉंग्रॅच्युलेशन्स दक्ष 11 सरावली. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आपण देण्यावर एका षटकामध्ये 2 गडी बाद केले. 6 धावा खर्च केले. बॅटिंग करताना खूप सुरेख फलंदाजी केली. तब्बल 17 धावा बनवल्या. मनीष मोरे ठरतं मॅन ऑफ द मॅच. मनीष आहे मॅन ऑफ द मॅच साठी प्लीज. मनीष